नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज. लातूरचे 120 वर्ष जुने मध्यवर्ती रेल्वे स्टेशन. झुकझुक गाडीच्या आठवणी जपणारी ऐतिहासिक वास्तू. लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात आजही एक ऐतिहासिक वस्तू शांतपणे उभी आहे. काळाच्या ओघात या वास्तूचे महत्त्व कमी झाले असले तरी कधी काळी याच ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असायची. झुकझुक असा आवाज करत धावणारी छोटी रेल्वे आणि तिच्याशी जोडलेल्या असंख्य आठवणी आजही जुन्या लातूरकरांच्या मनात ताज्या आहेत. हेच ते लातूरचे जुने मध्यवर्ती रेल्वे स्टेशन. लातूरच्या रेल्वे इतिहासात 100 वर्षाहून अधिक काळाचा वारसा लाभला आहे. सन 1907 बार्शी लाईट रेल्वे या नॅरो गेज रेल्वे व्यवस्थापनाची सुरुवात झाली. त्या काळात लातूरचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढत होता. डाळी, धान्य, तेलबिया आणि इतर कृषी मालाच्या व्यापारासाठी रेल्वे वाहतूक अत्यंत महत्त्वाची ठरली. रेल्वेमुळे लातूरचा व्यापार बाहेरील बाजारपेठेशी जोडला गेला आणि शहराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाली. त्या काळातील रेल्वे आजच्या रुंद रेल्वे मार्गापेक्षा वेगळी होती. नॅरो गेज म्हणजे छोटी लाईन म्हणून ही रेल्वे ओळखली जात असे. लातूरहून रेल्वे निघाल्यानंतर हारंगूळ, मुरुड, पळसप, तेर, डोकी, कळमरोड, एडशी, रामलिंग, आंगरी, कुळसप ही विविध ठिकाणावरून प्रवास करत पुढे बार्शी आणि कुरुडवाडी या मार्गाने जात असे. कुरुडवाडी येथे प्रवाशांना पुढील प्रवासासाठी मोठ्या रेल्वेची सुविधा मिळत असे. त्यामुळे लातूर आणि परिसरातील नागरिकांसाठी हे रेल्वे स्टेशन अत्यंत महत्त्वाचे होते. आजच्या तुलनेत त्या काळातील प्रवाशांची साधने मर्यादित होती. रेल्वे हीच अनेकांसाठी दूरच्या प्रवासाची प्रमुख सुविधा होती. त्यामुळे स्टेशनवर प्रवाशांची, व्यापाऱ्यांची आणि माल वाहतुकीची मोठी वर्दळ असायची. तिकीट खिडकीसमोर रांगा, प्लॅटफॉर्मवरील लगबग आणि झुकझुक करत स्टेशनमध्ये येणारी छोटी रेल्वे हे दृश्य लातूरकरांच्या जुन्या आठवणीचा महत्त्वाचा भाग आहे. काळ बदलला, रेल्वेची तंत्रज्ञान बदलले आणि लातूरमध्ये ब्रॉडगेज रेल्वे आली. नवीन रेल्वे स्टेशन शहराच्या बाहेरील भागात विकसित झाले. मात्र लातूर शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या स्टेशनच्या वास्तूत आजही जुन्या काळाच्या अनेक खुणा पाहावयास मिळत आहे. जुनी लाकडी तिकीट खिडकी, कार्यालयीन खोल्या, जुन्या पाट्या, सिग्नलशी संबंधित अवशेष आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जुन्या वास्तू या इतिहासाची साक्ष देताना दिसतात. जुन्या रेल्वे स्टेशन परिसरात गेल्यानंतर आजच्या आधुनिक रेल्वे व्यवस्थेपेक्षा अगदी वेगळे वातावरण अनुभवायला मिळते. जुन्या वास्तूमध्ये पाहताना लातूरचा रेल्वे इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. एकेकाळी जिथे प्रवाशांची लगबग होती तेथे आज शांतता दिसते. मात्र या शांततेतही जुन्या रेल्वेच्या झुकझुक आवाजाच्या आठवणी जिवंत आहे. लातूरच्या इतिहासातील या महत्त्वाच्या वास्तूचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या ठिकाणी जुन्या रेल्वेचे डबे, इंजिन, तिकीट व्यवस्था, सिग्नल यंत्रणा, जुनी छायाचित्रे आणि रेल्वेच्या इतिहासाशी संबंधित वस्तू प्रदर्शित करून रेल्वे संग्रहालय किंवा हेरिटेज सेंटर उभारता येऊ शकते. यामुळे लातूरच्या नव्या पिढीला आपल्या शहराच्या रेल्वे इतिहासाची ओळख होईल. तसेच या ठिकाणी इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनू शकते. या रेल्वे स्टेशनशी अनेक लातूरकरांच्या भावनिक आठवणी जोडलेल्या आहेत. कुणी पहिल्यांदा रेल्वेचा प्रवास करून इथून गेला असेल, कुणी नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी इथून प्रवास केला असेल, तर कुणाच्या बालपणीच्या आठवणी या ठिकाणी लाईनशी जोडलेल्या असतील. म्हणूनच ही केवळ एक जुनी रेल्वे वास्तू नसून लातूरच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्त्व भाग आहे. लातूरचे जुने रेल्वे मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आज काळाच्या ओघात दुर्लक्षित झाले असले तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व नाकारता येणार नाही. झुकझुक गाडीच्या आठवणी जपणाऱ्या या वास्तूचे संवर्धन करून येथे रेल्वे संग्रहालय उभारले गेले तर लातूरच्या इतिहासात एक नवीन ओळख मिळू शकते. तुम्हाला या जुन्या रेल्वे स्टेशनच्या काही आठवणी आहेत का? तुमच्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी या रेल्वेने प्रवास केला आहे का? असतील तर तुमच्या आठवणी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच लातूरच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि आपल्या मातीतल्या रंजक गोष्टीची माहिती पाहण्यासाठी रत्नापूर न्यूज लातूर चॅनलला सबस्क्राईब करा. रत्नापूर न्यूज लातूर.